याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि आज देखील त्याच वचनाच्या द्वारे परमेश्वर काहीतरी नवीन तुमच्या सोबत बोलणार आहे। मी मागच्या 2 रविवारी तुम्हाला मत्तई 4 वरती बोललो की कशा प्रकारे येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये परीक्षा दिल्या। शैतानानं येशूची देखील परीक्षा घेतली आणि त्याच्या बाबतीत लिहिलं की तो सर्व बाबतीत पारखल्या गेला आणि तो निर्दोष राहिला। तो शैतानाच्या हातामध्ये कुठे सापडला नाही आणि शैतानाचं एक टार्गेट आहे की आपण त्याच्या हातामध्ये सापडावं आणि त्याने आपल्याला पुढच्या आशीर्वादाकडे जाऊ देऊ नये यासाठी तो वेगवेगळ्या सिकंजे तो वापरतो आपल्यासाठी। आणि म्हणून याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 2रं वचन पुन्हा एक वार वाचूया आपण। माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंद माना। हालेलुया। नाना प्रकारच्या परीक्षा, डिफरंट टाइप ऑफ एक्झामिनेशन, वेगवेगळ्या प्रकारचे, अलग अलग प्रकारच्या। मग मी तुम्हाला सांगितलं की कशा ह्या परीक्षा ज्या येतात ह्या आमच्या नाशासाठी कधीच नसतात। किती लोकांनी आपल्या जीवनामध्ये परीक्षा दिलेल्या आहेत। ज्यांना परीक्षा आवडल्यात ते चांगले शिकले, ज्यांना परीक्षा आवडल्या नाही ते ढकलपास झाले। एका पर्टिक्युलर वर्गापर्यंत येऊन आपण मग शिकलो आणि मग ज्यांना शाळेत जायला आवडत नव्हतं, अभ्यास करायला आवडत नव्हता, परीक्षा द्यायला आवडत नव्हत्या, मग ते पास पण झाले नाही, पुढच्या वर्गात पण गेले नाही, होते तिथंच राहिले। आणि मग आज आपल्याला बऱ्याच वेळेला कधी किती लोक आहेत जेन्युइनली इमानदारीनं सांगा बरं, आज आपल्याला कष्टाचे कामं करावं लागतात, तर कधी अशी आठवण होती का त्यावेळेस शिकलो असतो तर आज हे हाल नसते? असं वाटतं का? कधी आहे का कोणी असं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कशामुळे वाटतं माहिती आहे? लय कंटाळा यायचा पाठ करायचा, परीक्षा आल्या की, आणि त्याच्यामुळं आता आपल्या इकडे 8वी पर्यंत पास करावंच लागतं सक्तीनं ना। हां, बंद झालं परत, प्रभूला धन्यवाद। हालेलुया। नाही तर पहिले काढलं होतं, काही जरी झालं 8वी पर्यंत पास करायचंच। पण आणखीन एक बंद व्हायला पाहिजे। पहिले आमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्या काळात, मी लय काळ जुना नाही आहे, पण तेव्हा मास्तर लोकांना पाहिजे तेवढी विद्यार्थ्यांना बडवायची परमिशन होती। आम्हाला मास्तर लातांनी पण तोडवायचे, छेड्यांनी पण मारायचे, जसं मारता येईल तसं मारायचे। त्यांना आवडेल तशा अवस्थेत ते मारायचे। आमच्या वेळेस उचल बांगडी पण कार्यक्रम असायचा, 4 लोक यायचे, त्याला म्हणायचे, तो म्हणायचा येतो मी शाळेत, ते म्हणायचे तू येऊ नको, आम्ही तुला घेऊन जायला आलो। त्याला आडवं पडायचे, 2 जण पाय पकडायचे, 2 हात पकडायचे आणि त्याला घेऊन जायचे। स्पेशल सर्व्हिस असायची त्यांच्यासाठी, आणि तरी ते शिकत नसायचे। आमच्या गावामध्ये मास्तर यायचा आणि शाळेची घंटी वाजवल्याच्या नंतर तो आम्हाला शोधायला फिरायचा। मग आम्ही कुठं खेकडे पकडताना दिसायचे, कोणी मासे पकडताना दिसायचे, कोणी आंब्याच्या झाडावर खेळताना दिसायचे, आणि मास्तरनी इकडून 2-4 पोरं पकडून नेले की तिकडून पळून जायचे, आणि जे पळून जायचे ना ते आजही पळतच आहेत कामाला। कधी इकडे जा, कधी तिकडे जा, कधी तिकडे जा। कशाचे परिणाम येते माहिती आहे का? जीवनात कधी परीक्षा द्यायला आवडल्या नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, मग नाना प्रकारच्या परीक्षा आहेत तुमच्या आत्मिक जीवनाच्या बाबतीत देखील। आणि मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक परीक्षेच्या नंतर एक पारितोषिक आहे आमच्या जीवनामध्ये। आणि येशू ख्रिस्ताने मत्तई 4 मध्ये आपल्या जीवनामध्ये परीक्षा दिल्या। 3 स्तरावरती येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली। कशाच्या बाबतीत? भूक लागली तेव्हा त्याची परीक्षा घेतल्या गेली। त्याला देवाचे दूत तुला झेलून धरू शकतात का नाही याची परीक्षा पाहण्याच्या बाबतीत त्याची परीक्षा घेतल्या गेली। आणि तिसरी गोष्ट,
देवाला नमन करण्याच्या बाबतीत त्याची परीक्षा घेतल्या गेली. परंतु येशूनं प्रत्येक गोष्टीला वचनाच्या द्वारे प्रत्युत्तर केलं. आणि बायबल सांगतं की येशू ख्रिस्ताला शैतान पुन्हा संधी मिळेपर्यंत सोडून गेला आणि देवदूत येऊन त्याची सेवा करायला लागले. आणि मग तुम्हाला जर वाटतं की स्वर्गदूतांनी तुमच्या सोबत राहावं, तुमची सेवा करावी, तुम्हाला स्वर्गातल्या शक्तींचं सामर्थ्य ते तुमच्या जीवनात अनुभवायला मिळावं, आणि मग या दिवसांमध्ये नाना प्रकारच्या परीक्षा तुम्ही देत असताना तुम्ही धन्य माना स्वतःला आणि आनंद करा. मत्ताईचं शुभवर्तमान याचा 26 अध्याय. आज मी आणखीन पुढच्या एका टॉपिककडे तुम्हाला घेऊन जात आहे. आज मी 2 टॉपिक तुम्हाला परीक्षांच्या बाबतीत दोन टॉपिकवरती मी तुमच्याशी 2 मुद्दे तुमच्या समोर मी मांडणार आहे. पहिला, तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. मी शुक्रवारच्या दिवशी प्रार्थनेविषयी शिकवत आहे, परंतु हा विषय जो प्रार्थनाचा एक भाग आहे हा तुमच्या परीक्षांशी निगडीत आहे. जे लोक प्रार्थना करत नाहीत ते लोक परीक्षेमध्ये टिकू शकत नाहीत, ते लोक प्रभूमध्ये टिकू शकत नाहीत. त्यांना कधी ते कोणीतरी सांगणार या चर्चमध्ये लय भारी आहे, मग ते तिथे जाणार आणि तिथे काही दिवस नाही व्यवस्थित वाटलं की आणखीन कोणीतरी सांगणार की इथे फार वेगळा आहे, मग आपण तिथे जाणार. आणि मी तुम्हाला सांगतो असं आपण करत राहणार आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुटका नाही मिळवता येणार. पण तुम्हाला वैयक्तिक रीतीने मला तुम्हाला सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही येशूसोबत नातं जोडणार, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे प्रभूसोबत तुम्ही जोडल्या जाणार, मी तुम्हाला सांगतो तुमची परिस्थिती कितीही मोठी असू द्या, तुमची अवस्था कितीही बिकट असू द्या, तुमच्या जीवनातला डोंगर कितीही मोठा असू द्या, येशूच्या नावामध्ये तो समुद्रामध्ये टाकल्या जाईल. आमेन. मिळालं का वचन? 26:41 वाचा. तुम्ही परीक्षेत पडू नये, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. परीक्षा येणार नाहीत असं आहे का? येणार. एखाद्या पाखराला तुमच्या डोक्यावरून उडण्यासाठी तुम्ही थांबू शकता का? माझ्या डोक्यावर नाही उडायला पाहिजे तू, असं करू शकता? पण त्या पाखराला तुमच्या डोक्यावर जर घर बांधायला लागलं, ते एक काय म्हणतो आपण पाखराच्या घरट्याला, खोपा घरटं जर बांधायला लागलं तर तुम्ही काय करणार? माझी इच्छा नाही या पाखरानं घर बांधावं म्हणून, पण हे ऐकतच नाही. हालेलुया. असं होईल का? परीक्षा येणार. पण प्रभू काय म्हणाला शिष्यांना आपल्या? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. पण देह अशक्त आहे. बरेच लोक म्हणतात माझे ना लय उपास करायची इच्छा आहे, पण 12च्या नंतर चक्रा यायला लागतात. माझी लय उपास करायची इच्छा आहे, मी तर कधी कधी असा उपवास करतो, पण त्याच दिवशी नेमका असा सुगंध येतो जेवणाचा आणि मग मला राहवल्या जात नाही. आत्मा उत्सुक आहे, मला लय प्रार्थना करू वाटते, पण प्रार्थनेत बसलं की झोप लागते. मला लय बायबल वाचू वाटतं. मला काही लोक म्हणतात ना मला झोप लागत नाही, मी त्यांना सांगत असतो बायबल वाचा. तुम्ही झोप येत नसेल तर बायबल वाचा आणि मग मला सांगा 1 तासाच्या आत, काय अर्ध्या तासाच्या आत झोप नाही लागली ना, दुसऱ्या दिवशी मला कॉल करा. हालेलुया. जागृत राहा आणि प्रार्थना करा. कशासाठी? परीक्षेत पडू नये म्हणून. परीक्षेत पडायचं नसेल, पास्टर तुम्ही काय सांगता, आम्ही चर्चमध्ये बसून पण झोपू शकतो. आमच्या गावात एक माणूस होता, गावाकडे इकडे काय म्हणतात माहित नाही, शेतामध्ये, गावाकडे शेतातलेच कामं असतात सगळे. शेतामध्ये पिकामध्ये ते छोटं असतं, काय डवरे म्हणतात, इकडे काय म्हणतात त्याला, त्याच्यावरती तो माणूस एका 2 बैलांवर 3 लोक असतात, 3 डवरे असतात, चालतात. आमच्या गावात एक माणूस होता, आता नाही, पण तो चालता चालता पण झोपायचा आणि तो आळीपाळीने एका डोळ्याने झोपायचा. काही तास या डोळ्याने झोपायचा, नंतर या डोळ्याने झोपायचा. खरं किती खोटं काय किती, पण तो सांगायचा माझी चांगली झोप होती चालताना पण. हालेलुया. मग काही झोपाळू पट्टू असे असतात, ते कुठेही झोपू शकतात. आणि तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थना करताना, बायबल वाचताना झोप आली नाही पाहिजे. झोप आली की डोळ्यात बोटं घालायचे 2.
डोळ्यातून पाणी येईपर्यंत. येशू म्हणाला तुम्ही जागृत राहा. कशासाठी? परीक्षेत पडू नये म्हणून. आणि काय करा? प्रार्थना करा. जागृत भरपूर लोक राहतात. 2-2 वाजे लोक झोपत नाहीत, पण ते फोन पाहण्यासाठी नाही, पिक्चर पाहण्यासाठी जागृत नाही राहायला सांगितलं प्रभूने. फोनवर गप्पा मारण्यासाठी नाही प्रभूने जागृत राहायला सांगितलं. जागृत राहून प्रार्थना करा, प्रभूसोबत बोला, बायबल वाचा, देवासोबत वेळ घालवा. परीक्षेत पडायचं नसेल तर. येशू का त्या रात्रीला त्यांना म्हणत होता जागृत राहा आणि प्रार्थना करा, परीक्षेत पडू नये म्हणून? कारण येशूला माहित होतं उद्या काय होणार आहे, यांच्यासोबत माझ्यासोबत काय होणार आहे हे येशूला माहित होतं. आणि हा जो अध्याय आहे 26 अध्याय, याच्यावरचं हेडिंग काय आहे? गेतसेमनी बागेमध्ये येशू. कुठे आहेत हे लोक? गेतसेमनी बागेमध्ये. आणि आता गुड फ्रायडे येत आहे नाही का, आणि ही एक्झॅक्ट गुड फ्रायडेच्या 3-4 दिवस अगोदरची घटना आहे. येशू ख्रिस्ताला काय केलं गेलं? पकडलं गेलं. पण त्या अगोदर येशूला माहित होतं, जस्ट यांनी प्रभू भोजन घेतलं होतं, एक गीत गायलं आणि नंतर ते इथे आले आणि येशूनं सांगितलं होतं की प्रभुभोज घेताना आज आपण प्रभुभोज घेणार आहोत. हालेलुया. आणि प्रभुभोज झाल्याच्या नंतरची घटना आहे. म्हणून प्रभुभोजन घेणाऱ्या लोकांनो नेहमी ध्यानात ठेवा, आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतील, पण परीक्षेत पडू नये. परीक्षा येणार, पण त्याच्यात तुम्ही पडू नये, फेल डाऊन होऊ नये. म्हणून आम्हाला जागृत राहणं आणि प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रभुभोज घेताना येशू ख्रिस्त म्हणाला की ज्याने माझ्या ताटात हात घातलेला आहे तो मला धरून देणार आहे. हालेलुया. म्हणून प्रभू भोजन घेत असताना नेहमी स्वतःबद्दल ध्यानात ठेवायचं, मी तर तो नाही ना. सगळेजण म्हणू लागले मी तर तो नाही ना, मी तर तो नाही ना. पण तो त्यांच्यातलाच एक होता, येशूला धरून देणाऱ्यांपैकी. त्यानंतर यहुदा गेला नियोजन करायला, पकडून देणाऱ्यांना आणायला. पण येशूला माहित होतं की आत्ता थोड्या वेळाने लोक येणार आहेत, मला पकडून दिल्या जाणार आहे. कारण येशू वारंवार म्हणायचा की मनुष्याचा पुत्र पापी जनांच्या हाती धरून दिला जाईल, ते त्याच्या हाल करतील, ते त्याला वधस्तंभावरती खिळतील, पण तो पुन्हा 3ऱ्या दिवशी उठेल. परंतु तो 3ऱ्या दिवशी उठणार आहे ही फार मोठी आनंदाची बातमी आहे. पण त्या अगोदर त्याला पकडल्या जाणार आहे, त्याला शिक्षा होणार आहे, त्याला फटके मारल्या जाणार आहेत, त्याचे हाल करण्यात येणार आहेत. आणि त्याचे हाल इतके भयानक केल्या जाणार होते, त्याचा वृत्तांत हजारो वर्षापूर्वी यशाया संदेष्टाच्या द्वारे यशाया 53 मध्ये वर्णन केला गेला होता. आणि हाच अध्याय हबशुशंड वाचत होता. तो वाचत तर होता, पण कोणाबद्दल आहे हे माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस फिलिप त्याच्या रथात बसला आणि फिलिपाने त्याला सगळा वृत्तांत सांगितला आणि येशूच तो आहे ज्याने आमच्यासाठी हाल सोसलेले आहेत हे ज्यावेळेस त्याला कळालं, त्याने आपला रथ थांबवला आणि तो म्हणाला हे पाणी आहे, बाप्तिस्मा घेण्यासाठी कोणाच्याने मनाई करवल्या जाईल. आणि त्याने तिथे बाप्तिस्मा घेतला, आपलं जीवन येशूला दिलं. तो जो यशाया 53चा जो वृत्तांत आहे की त्याच्याकडे पाहिले असता त्याच्या ठाई कुठल्याही प्रकारचं सौंदर्य राहिलं नाही. जमीन नांगरावी तशी त्याची पाठ नांगरण्यात आली. कातरणाऱ्या पुढे कोकरू जसं गप्प राहतं तसं तो गप्प राहिला. त्याने आपलं तोंड उघडलं नाही. त्याला ठेचावा असं देवाच्या मर्जीस आलं. आमची सगळी पीडा, आमची सगळी शिक्षा जी आहे परमेश्वरानं त्याच्यावरती लादली. हे सगळं फक्त तो क्रुसावर खिळला गेला एवढं नाही. यशाया 53 जर तुम्ही वाचलं ना आणि एका गोष्टीचं जर चित्र तुमच्या डोळ्यापुढे तुम्ही रंगवलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की येशू सोबत काय घडलेलं आहे आणि काय घडणार होतं. हे घडण्या अगोदरची घटना आहे की येशू सोबत काय घडणार आहे. आणि येशूला माहित होतं की ज्यावेळेस हे लोक अशा माझ्या जीवनात येणारी शिक्षा पाहतील त्यावेळेस हे परीक्षेत खात्रीनं पडणार आहेत. कारण वारंवार येशूचे शिष्य काय विचारायचे येशूला माहित आहे, प्रभू तुम्ही गौरवाने कधी येणार आहात आणि तुम्ही आपलं राज्य कधी प्रस्थापित करणार आहेत. कारण यांना वाटायचं येशू का राजा झाला की मग मी पंतप्रधान, मग मी फायनान्स मिनिस्टर, मग मी कॉर्पोरेटर
आणि मग मी खासदार आणि मग मी आमदार, मग सगळ्या यांची ह्याच हवेतले स्वप्न होते. बरेच लोक येशू ख्रिस्तासोबतचं जे जीवन जगतात ना, हवेत स्वप्न पाहत जीवन जगतात आणि मग त्यांच्या स्वप्नानुसार ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडत नाहीत, ते निराश होतात, येशूपासून निघून जातात. परंतु मी तुम्हाला सांगू, ज्यावेळेस तुम्ही येशूला जर तुम्ही ओळखून घेतलं ना, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात कुठलीही परिस्थिती असू द्या, तुम्ही येशूला तुमच्या गळ्याला जरी तलवार लावली ना, तुम्ही येशूला नाही सोडू शकणार. हालेलुया. कारण पौल म्हणाला, ख्रिस्ताच्या प्रेमापासून आम्हाला कोण विभक्त करेल? उपासमार, नग्नता, तलवार, स्वर्ग, अधोलोक, स्वर्गदूत, कोणीच आम्हाला देवाच्या प्रेमापासून विभक्त नाही करू शकत. आमेन. हालेलुया. पण परीक्षा ज्या येणार होत्या त्यासाठी स्वतः येशू प्रार्थना करत होता. उद्या जे काही त्याला सहन करायचं होतं ना, परीक्षेत पडायचं नसेल, नाहीतर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचता, योहानानं येशूला जाताना पाहिलं. काय म्हणाला येशूकडे पाहून तो? हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हालेलुया. तो लोकांना सांगताना म्हणत होता, तुमच्यामध्ये असा एक उभा आहे ज्याच्या पायाच्या पायतनाचे बंद सोडण्याच्या देखील मी योग्यतेचा नाही. तो माझ्या मागून येतो, पण तो माझ्या पुढे जात आहे. हालेलुया. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो खरा, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करणार आहे. हे एवढं कॉन्फिडन्सली तो ज्या येशूबद्दल बोलला. पण ज्यावेळेस योहानाला धरून देण्यात आलं किंवा त्याला पकडल्या गेला आणि त्याला जेलमध्ये टाकल्या गेलं, तो संदेष्टा होता तरी त्याला जेलमध्ये टाकलं. आज आमच्या भारतातला खूप मोठा संदेष्टा आहे ज्यांना जेलमध्ये टाकल्या गेलं. मी तुम्हाला सांगतो, पास्टर प्रॉफेट बजेंद्र सिंगसाठी रेग्युलर प्रार्थना करा. ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, ध्यानात ठेवा, जर पेत्राला परमेश्वराने सोडवलं, देव त्यांना सोडवेल. आमेन. आम्ही आज ज्यावेळेस शेवटी प्रार्थना करणार आहोत, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. कारण योहान हा संदेष्टा होता. योहानाला का टाकल्या गेलं होतं जेलमध्ये? कारण योहान असं काही बोलत होता ना, ते त्या हेरोदाच्या हृदयाला पिळून टाकायचं. का माहितीये का? कारण हेरोदाने आपली भावजयच बायको म्हणून ठेवून घेतली होती. तो त्याला म्हणायचा की हे शास्त्राच्या विरोधात आहे, पण इनका प्यार इतना गहरा था, इनको शास्त्र बिस्त्र कुछ काम का नाही. आता ज्या लोकांचं अशा चुकीच्या गोष्टीत डोळे आंधळे होतात ना, यांना वचनाची गरज नसती, देवाच्या सेवकाच्या गायडन्सची गरज नसते. यांना पाप महत्त्वाचं असतं, कारण त्यांच्या शरीराला ते आनंद देणारं असतं. आणि या कारणास्तव योहानाला आत टाकल्या गेलं. पण हा योहान ज्यावेळेस याला आत टाकलं, जो म्हणत होता हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, तो काय म्हणायला लागला? त्यानं शिष्य पाठवले येशूकडे आणि काय म्हणाला माहिती आहे? ज्याची आम्ही वाट पाहते ते तुम्हीच आहात का? आम्ही अजून कोणाची? ज्याच्याबद्दल आम्ही बोललोय, ज्याच्यावर विश्वास ठेवला, ते तुम्हीच आहेत का आम्ही आणखीन कोणाची वाट पाहायची? त्यावेळेस येशू काय म्हणाला माहिती आहे? त्याला जाऊन सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, गरिबांना स्वार्थ सांगितलं जाते. येशू ख्रिस्त काय करणार आहे त्याचं हे चिन्ह होतं. हे एवढं जाऊन योहानाला सांगा, म्हणजे त्याला कळेल तो मी आहे का आणखीन कोणाची वाट पाहण्याची गरज आहे. आणि नंतर येशू म्हणाला, जे माझ्याविषयी अडखळत नाहीत ते धन्य आहेत. प्रभू म्हणाला अडखळणं येणार नाहीत असं नाही, पण ज्या माणसामुळे अडखळणं येतात त्याच्या गळ्यात जात्याची पाळू बांधून त्याला खोल समुद्राच्या डोहात टाकलेलं बरं. पण आज तसं पाळकाने केलं तर जेलमध्ये जावं लागेल. हालेलुया. अडखळणं येतील, पण जो माझ्यामुळं अडखळत नाही तो धन्य आहे, तो ब्लेसेड आहे, तो आशीर्वादित आहे. तुमच्या जीवनामध्ये परीक्षा येऊ नयेत म्हणून प्रार्थना करा. तुम्ही अडखळू नये म्हणून प्रार्थना करा. तुम्ही डळमळू नये तुमच्या फेथमध्ये, तुमच्या विश्वासामध्ये म्हणून प्रार्थना करा. येशूला माहित होतं उद्या मला वधस्तंभ व्हायचा आहे, मला उद्या माझ्या गालावर चापडका मारल्या जाणार आहेत, माझा अपमान केला जाणार आहे, माझ्या दाढीचे केस ओढले जाणार आहेत, उद्या काय घडणार आहे हे येशूला माहित होतं. आणि येशू प्रार्थना करत होता. काय प्रार्थना करत होता माहित आहे? हे बापा, हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण होते. आणि शिष्यांकडे आला आणि शिष्यांना काय म्हणाला? खटकाभर देखील तुम्हाला माझ्या सोबत जागवता येत नाहीये.
जागी राहा, प्रार्थना करा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून. आणि मग 42 वचनात लिहिलं, हे त्यांना बोलला आणि येशूने जाऊन पुन्हा प्रार्थना केली. येशू सांगत आहे आणि काय करत आहे? येशू आपला हा नाही दुसऱ्यांना सांगणारा, दुसऱ्यांना शिकवी ज्ञान आणि स्वतः कोरडं पाषाण, हा आमचा परमेश्वर नाही. येशूने शास्त्री पुरुषांबद्दल सांगितलं की हे शिकवतात ते सगळं ऐका, पण हे करतात ते तुम्ही काहीच करू नका. कारण हे दुसऱ्यांवर बोजा लादतात, पण स्वतः मात्र त्याला बोट देखील लावत नाहीत. हे मोशेच्या सिंहासनावर बसलेले आहेत. हालेलुया. परंतु येशूनं त्यांना सांगितलं की तुम्ही अडखळू नये, परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. आणि येशूनं काय केलं? 42 वचनात येशू पुन्हा गेला आणि पुन्हा काय केलं येशूने? पुन्हा हा शब्द आला, येशूने पुन्हा प्रार्थना केली. आणि येऊन पाहतो तर काय लिहिलं 42 वचनामध्ये? आणखी दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हे मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर माझ्या इच्छेप्रमाणे हो, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पुन्हा आला. पाहिले. येशू यांना सांगायचा आणि पुन्हा जाऊन काय करायचा? आणि पुन्हा प्रार्थना केल्याच्या नंतर यांना पुन्हा सांगायला यायचं. तर हे कुठल्या अवस्थेत असायचे? हालेलुया. येशू तिकडे, येशू आला की कसे करायचे? प्रेज द लॉर्ड. येशू तिकडे गेला की जब साथ है मसीहा जीत हम जाएंगे. हालेलुया. खराटे वालों, सिर्फ गाना गाने से जीत नहीं मिलती. हालेलुया. यीशु ने कहा आपको प्रार्थना करनी पड़ेगी यदि आपको परीक्षा में नहीं पढ़ना है तो. हालेलुया. पुन्हा येशूने पाहिलं तर ते झोपेत आहेत. आणि मग याचा परिणाम काय झाला माहित आहे? थोड्याच वेळात येहुदा आला. येहुदाने येशूची पप्पी घेतली आणि येशूला त्या लोकांनी पकडलं. आणि बायबल आम्हाला सांगतं की तिथूनच त्यांच्या परीक्षेची घटका आणि अडखळणं आणि त्यांचं फेल डाऊन पडणं सुरू झालं. जर तुम्ही 26 अध्यायाच्या 56 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये काय लिहिलं? त्यांनी प्रार्थना नाही केली त्या रात्रीला. कशा प्रकारे प्रार्थनेमध्ये पडले? हे जे सगळे म्हणत होते ना, प्रभू आम्ही नाही तुला सोडून जाणार, मरते दम तक हम हमारे, हम आपके साथ रहेंगे. हे मरते दम तक वाले पिक्चर पुरते ठीक आहेत. वाचा 56. पण हा संदेश त्यांचे लेख पूर्ण व्हावे हा म्हणून हे सर्व झाले. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. सर्व शिष्य. जसं येशूला अरेस्ट झाले, शिष्य कुठे गेले? काय म्हणत होते? नाही प्रभू आम्ही नाही तुला सोडून जाणार. कसं काय सोडून जाणार? आम्ही पाहिलं ना, सगळ्यांना पोटभर जीव घातलं, पण 12 टोपल्या आमच्या नावी केल्या होत्या. तू पुढच्या वेळेस पण 7 टोपल्या आमच्या होत्या. आम्ही पाहिलं मेलेले उठलेले, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. चमत्कार पाहणारे कधीही येशूला सोडू शकतात, पण ज्यांनी येशूला पाहिलं, ज्यांनी येशूला अनुसरलंय, ते येशूला कधीच सोडून नाहीत जाऊ शकत. हालेलुया. म्हणून प्रार्थना करा की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून. प्रार्थना करा तुम्ही अडखळू नयेत येशूच्या बाबतीत म्हणून. या दिवसांमध्ये शेवटच्या काळात वाईट दिवस येणार आहेत. हालेलुया. एका व्यक्तीनं सांगितलं, मी ट्युशनचे क्लास घेतो, माझ्याकडे पहिले भरपूर विद्यार्थी यायचे, पण माझ्याकडेचे आता विद्यार्थी कमी झाले. का? कारण माझ्या दरवाजावर क्रूस आहे. आणि लोकांनी वातावरण एवढं चिघळून ठेवलेलं आहे की या दरवाजावरच्या क्रूसावर पाहून त्यांना वाटतं की आमची मुलं ट्युशनला गेली तर ख्रिश्चन होतील. हालेलुया. येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन वातावरण वेगळं असेल, पण प्रार्थना करा. प्रभू म्हणाला मी नाही सोडणार तुला कधी. आणि मग तुम्ही त्या बिकट परिस्थितीतही प्रभूचा अनुभव तुम्ही घ्याल. मग मी त्यांना म्हटलं कसं काय, बाकी सगळं व्यवस्थित? नाही, आपल्याला लागतं किती, पोटाला लागतं तेवढं परमेश्वर आजही देत आहे. आमेन. आणि मग तो व्यक्ती होऊ शकतो, तो क्रूस काढून टाकू शकतो ना आपल्या दरवाजावरचा. तो सांगू शकतो ना नाही या गोष्टीसाठी मध्ये मी, परंतु त्या तो क्रूसच्या द्वारे हे दाखवतो की मी ख्रिस्ताचा आहे. हालेलुया. तो त्याला फरक पडत नाही.
आणि जर तुम्ही ज्यावेळेस शैतानाला दाखवता की तुझ्या षडयंत्रांचा मला फरक पडत नाही, त्यावेळेस मग देव पाहतो आणि मग देव तुम्हाला आशीर्वादित करायला लागतो. जर 26 अध्यायाचं 74 आणि 75 वचन जर तुम्ही वाचलं तर जो पेत्र येशूला म्हणाला होता ना, प्रभू मरावं लागलं ना, क्रुसावर जावं लागलं ना, तरी मी तुमच्या सोबत असणार, सगळे सोडून जातील. पेत्र काय म्हणाला होता? हॅलो ऐका, पेत्र काय म्हणाला होता? तुम्हाला सगळे सोडून जातील पण मी नाही सोडून जाणार. एकदा मला आठवतं, चर्चमध्ये एका व्यक्तीने साक्ष दिली होती. चर्चमधले सगळे सोडून गेले पण देवानं मला चर्चमध्ये राहायला कृपा दिली. आज ते नाहीत, आज ते नाहीत. हालेलुया. ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. प्रभूवर प्रेम करणारे व्हा. तुम्ही प्रभूवर प्रेम करणारे असले की मग तुम्ही सेवकावर प्रेम करणारे बनाल. तुम्ही प्रभूवर प्रेम करणारे असले, तुमच्या चर्चवर प्रेम करणारे तुम्ही बनाल. आणि मग तुम्ही सोडणाऱ्यांपैकी नाही, तुम्ही धरून चालणाऱ्यांपैकी असाल. आमेन. हालेलुया. आणि मग तो पेत्र कसं लिहिलं 74-75 वचनामध्ये? तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथ वाहून. शापोच्चारण करून, ही तिसरी वेळ आहे. पहिल्या वेळेस तो शेकोटीवर बसला, तिथं लोक काय म्हणायला लागले, अरे तू त्यांच्यापैकी, त्याच्या शिष्यांपैकी एक आहेस. तो म्हटला, ए भाऊ, मी येशूला ओळखत चाललाय येशूच्या मागं मागं. हा शिष्य पळून गेले होते, पेत्र पळून गेला होता का? बरेच लोक आहे ना उघड रीतीने येशूपासून लांबचं जीवन जगतात, पण काही लोक येशूच्या मागं मागं चालताना दाखवतात पण येशूला आपल्या जीवनातून नाकारतात. तो काय म्हटला, मी येशूला ओळखत. नंतर एक छोटी मुलगी म्हटली, तू त्यांच्यापैकीच एक आहे. तो म्हणाला, ए बाई, तू काय म्हणतेस, मला काहीच समजत नाही. शेवटी पुन्हा त्याला विचारलं की तू त्यांच्यापैकी एक आहेस. त्यावेळेस त्याने काय केलं? शाप उच्चारण करून त्याने व शपथ वाहून म्हणू लागला. हा, शपथ वाहून. ए बाबा, त्यानं शाप उच्चारण काय काय केलं मला माहित नाही, पण गळ्याची शपथ, आईची शपथ, बापाची शपथ, कोणाकोणाची शपथ वाहिली काय माहिती याने, पण शपथ वाहून तो म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही, येशूला ओळखत नाही. आणि पुढे इतक्यात कोंबडा आरवला. कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील, तू मला 3 वेळा नाकारशील, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याने आठवले. ते त्याला आठवलं आणि तो बाहेर गेला आणि मोठ्याने दुःखाने रडायला लागला. हालेलुया. कशामुळे झालं होय? येशू म्हणत होता, प्रार्थना करा. प्रार्थनेच्या द्वारे तुम्हाला ते सामर्थ्य मिळेल. तुमच्या संकटाच्या बिकट परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला येशूला नाकारण्यासारखी परिस्थिती येईल, येशूने 3 प्रकारची भूमी सांगितली. बी पेरल्या गेलं. पहिली भूमी कोणती आहे? रस्त्यावर. दुसरी कुठे आहे? खडकाळ जमीन. तिसरी कोणती आहे? काटेरी जमीन. चौथी कुठे आहे? चांगली जमीन आहे. चांगल्या जमिनीमध्ये 3 प्रकारची जमीन आहे, 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक देणारी. तर रस्त्यावर पडलेला कोण आहे? जो वचन ऐकतो आणि विसरून जातो, त्याला कळतच नाही. ज्यांना वचन कळत नाही ना, तुमची भूमी रस्त्यासारखी झालेली आहे. रस्ता कसा असतो? कडक असतो, त्याच्यावरून कोणीही जातं, तो कडक आहे. बी पेरलं ते मातीत जात नाही आणि पाखरांना लगेच दिसतं आणि खाऊन टाकतात. पण दुसरा कोणता आहे? खडकाळ. आणि खडकाळ जमिनीवाल्याबद्दल कोणाशी दर्शवलेला आहे? तो वचन आनंदानं स्वीकारतो. पास्टर, मला आता येशूसाठीच जगायचं. मी लय फिरलो, मी असे लय फिरणारे आणि येशूपासून मागे गेलेले लय पाहिले, जे येऊन आम्हाला भेटतात आणि काय म्हणतात माहिती आहे? पास्टर, आता आमच्या घरी चला प्रार्थनेला. 2-3 आठवड्यातच असा रिझल्ट असा भरभरून दिसतो ना त्यांचा, आमच्या घरी चला. का? गेल्याच्या नंतर हे बा, इथं असं होतं. सगळं आम्ही काढून फेकून दिलं. हे बाबा, मी सांगितलं का? नाही, तुम्ही नाही सांगितलं, पण मला कळालं म्हणून मी फेकून दिलं. बरं, आता पुढं? आता मला येशूसाठीच जगायचं. बाप्तिस्मा कधी देणार आहेत? मी सांगत असतो, 1 वर्ष थांबा. आलं ना? 1 वर्ष थांबा. येशूनं कोणालाच नाही 1 वर्ष थांबवलं. आणि हा बायबलचा लॉ नाही आहे. तू 1 वर्ष नाही, 1-1.5 महिन्यात रिझल्ट येतो त्याचा. गायब. हा कोण आहे? खडकाळीवर पडलेला. कशामुळे माहिती आहे? खडकाळीवर पडलेला म्हणजे कोण? वचन आनंदाने स्वीकारतो.
पण वचनामुळे लागलाच छळ येतो आणि निंदा होती, त्यावेळेस तो लागलाच अडखळतो आणि येशूला सोडून देतो. हालेलुया. पण जी जमीन चांगली आहे ना, तिच्यात जे बी पडतं ते लवकर नाही उगवत. कधी कधी आम्हाला पण वाटतं, राव एवढं याला शिकवतोय सांगतोय, याचं काहीच होत नाही, टस कामच नाही. पण तो आहे ना आतमध्ये घेत असतो, तो विचार करत असतो, तो ग्रहण करत असतो, हळूहळू स्टेप बाय स्टेप. आणि मग हळूहळू तो त्यात एक कोंब ज्यावेळेस यायला लागतो, मग पाऊस काही दिवस जरी पडला नाही ना, तरी ते पीक सुकून जात नाही, वाळून जात नाही, कारण त्याला मूळ धरायला जागा आहे. आणि ते मूळ तुमचं वचन आहे. वचनात तुम्ही मुळावलेले असलात की मग टेन्शन नाही तुम्हाला. परंतु पेत्राने नाकारलं, शिष्य सोडून गेले, कारण येशू सांगत होता तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. म्हणून माझं तुम्हाला एक गोष्ट या वचनाच्या द्वारे एक गोष्ट सांगणं आहे. पहिला मुद्दा जो आहे, येशूने एक गोष्ट सांगितली, परीक्षा येणार आहेत. योहानाच्या जीवनात परीक्षा आली. एवढा मोठा योहान संदेष्टा असून त्याने जर येशूकडे पाठवलं ते तुम्हीच इतका विचारायला, मग विचार करा तुम्ही आणि आम्ही कोण आहोत. योहानाला मनुष्यांपैकी श्रेष्ठ मानल्या गेलेला आहे. हालेलुया. कारण तो ख्रिस्ताचा मार्ग तयार करणाऱ्यांपैकी होता. मग आम्ही बायबलमध्ये लिहिलं की जर आम्ही येशूवर विश्वास ठेवणारे आहोत तर आम्ही जरी कनिष्ठ आहोत त्याच्यापेक्षा, परंतु आम्ही वरिष्ठ होऊ शकतो, आम्ही पुढे जाऊ शकतो त्याच्यापेक्षा. पहिली गोष्ट, हे लोक येशूचे स्वतःचे शिष्य, स्वतः योहान अडखळला. प्रार्थना करा तुम्ही अडखळू नये, प्रार्थना करा तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून. हे लोक पडले, अडखळले, सोडून गेले. त्यानंतर येशूनं सावरले ती गोष्ट वेगळी आहे. परमेश्वर आम्हाला जरी आम्ही सोडलं तर प्रभू आम्हाला नाही सोडत, परंतु आम्ही पडलो, आम्ही मागे गेलो, आम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा, आम्हाला त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. म्हणून येशूचा हात धरून राहिलेले आहात तुम्ही, तर प्रार्थनेमध्ये राहा या दिवसांमध्ये. खात्रीने मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही येशूसोबत राहाल आणि पडणार नाहीत आणि तुम्ही अडखळणार नाहीत. हालेलुया. नाना प्रकारच्या परीक्षा तुमच्या जीवनामध्ये येतील, पण तुम्ही त्या परीक्षेमध्ये विजयी झालेला असाल आणि तुमच्याकडे एक मोठं पारितोषिक असेल. पेत्राचे दुसरा पॉइंट मी तुम्हाला शिकवत आहे की नाना प्रकारच्या परीक्षा, त्याच्यापैकी पहिली परीक्षा आहे तुमच्या प्रार्थनेच्या जीवनात जर तुम्ही नसाल तर जे अडखळल्या जाणार आहात, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो मी तुम्हाला सांगत आहे, तुमच्या विश्वासाची जी परीक्षा आहे. शेजारच्याला सांगा, विश्वासाची परीक्षा. हालेलुया. विश्वासाची परीक्षा. 1 पेत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचन. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षेमुळे दुःख सोसले यासाठी की दुःख सोसले. नाना प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्ही काय केलेलं आहे? दुःख सोसलं थोड्या वेळासाठी. पण यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा. की ऐका, किती लोकांजवळ सोनं आहे सध्या? माझ्याजवळ नाही, पेत्राजवळ पण नव्हतं, म्हणून तो म्हटला होता माझ्याकडे सोनं रूप काय नाही आहे आणि घाबरू नका, मी तुमच्याकडचं मागणार नाही. किती लोकांकडे सोनं आहे? सोनं स्वस्त झालं ना? महाग झालं. आपण जाता जाता नेऊ शकतो ना पावशेर सोनं? नाही नेऊ शकत. आमच्यासाठी फार कठीण आहे पावशेर सोनं घेण्यासाठी. नाही मग नेणार काय नाही जाता जाता? जर नेऊ शकत नाही याचा अर्थ कठीण आहे ना? हो किंवा नाही सांगा. ते सांग भोलानाथ पाऊस पडेल का, असं नाही बसायचं चर्चेमध्ये. भोलानाथ फक्त म्हणालं होतं. पण इथे ऐका, सोनं महाग आहे. सोनं आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. पण देवाच्या वचनामध्ये काय लिहिलं? यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात. त्या सोन्यापेक्षा मूल्यवान, सोन्यापेक्षा, ज्या सोन्याची, मी एखाद्या नाव असलेल्या सोन्याबद्दल बोलत नाही. कोणी सोन्या असेल तर सोन्या तुझ्याबद्दल नाही. ऐका, ज्या सोन्याची अग्नीने परीक्षा करतात
त्या सोन्यापेक्षा मूल्यवान त्या सोन्यापेक्षा मूल्यवान. असे जसे तुमचे बोला, विश्वासाच्या सोन्यापेक्षा मूल्यवान काहीतरी माझ्याकडे आहे. हालेलुया. हा, सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. हालेलुया. सोन्याची परीक्षा अग्नीने केल्या जाते. त्या सोन्यापेक्षा मूल्यवान काय आहे? तुमचा विश्वास. आणि परीक्षा कशाची आहे? विश्वासाची. कशाची परीक्षा आहे? विश्वासाची परीक्षा. आणि ज्यावेळेस तुम्ही आज विश्वासाच्या परीक्षेतून तुम्ही चालत आहात, जात आहात, आणि या विश्वासाच्या परीक्षेत ज्यावेळेस तुम्ही पास होणार आहात, एक दिवस येशू ख्रिस्त येणार आहे. हालेलुया. आय थिंक 2 तिमोथी 4 अध्याय आणि 7 वचन पटकन काढा आणि वाचा. 2 तिमोथी 4 अध्याय तुम्ही पटापट वाचा. आणखीन 10 ते 15 वचन वाचायचे. तुम्ही पटापट वचन वाचा, पटकन घरी जासाल. 4:7 वचन. 4:7. जे सुयुद्ध ते मी पाऊल केले म्हणतो, आहे. जे माझ्या जीवनामध्ये सुयुद्ध मला करायचं होतं ते मी केलंय. धाव संपली आहे. मी धाव संपवली. विश्वास आणि राखलेला आहे. विश्वास राखलेला आहे. हालेलुया. कोण बोलत आहे माहित आहे? जो पाऊल, ज्या पावलाने अनेक रात्र समुद्रामध्ये घालवाव्या लागल्या, त्याला बंधूंमुळे संकट आले. नामधारी बंधूंमुळे म्हणजे प्युअर ख्रिश्चन लोकांमुळे पण त्याला अडखळणं आले, आणि नामधारी ख्रिश्चन लोकांमुळे त्याला त्रासातून जावं लागलं. त्याला उपासमार झाली, त्याचं गलबत फुटलं, त्याला 5 वेळा यहुद्यांच्या हातून 39 फटके त्याला खावं लागले, त्याला जेलमध्ये राहावं लागलं, त्याला नाना प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागला. त्याच्या जीवनात जी संकट आली ती फार एका प्रकारची संकट नव्हती त्याच्या जीवनामध्ये. पावलाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट होती. त्या संकटांतून तो गेला. कोणकोणती संकट आहेत त्याच्या जीवनामध्ये? 2 कोरिंथीय पत्र याचा जर 11वा अध्याय तुम्ही वाचला तर त्या ठिकाणामध्ये तो म्हणतो, त्याच्या जीवनात जे त्याने धाव संपवली, जो विश्वास राखलेला आहे, जे सुयुद्ध केलं. युद्ध सगळेच करतात, दररोज सकाळी उठल्यावरही भांडतात आपल्या घरामध्ये. त्या युद्धाबद्दल देवाचं वचन बोलत नाही, परंतु देवाचं वचन तुमच्या विश्वासाच्या युद्धाबद्दल बोलतं, तुमच्या विश्वासाच्या धावेबद्दल देवाचं वचन बोलतं. आणि मग पाऊल 2 कोरिंथीय पत्र 11व्या अध्याय आणि त्याच्या 23 वचनाच्या शेवटच्या लाईनीपासून जर तुम्ही वाचलं तर तो म्हणतो, श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे, पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा मी छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले. 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. हे तुमच्या विश्वासाच्या जीवनामध्ये जगत असताना अनेक नाना प्रकारच्या परीक्षांमधून तुम्हाला जावं लागेल. कदाचित तुम्ही जात असाल. 26 वचनात तो म्हणतो, मी कितीतरी वेळा प्रवास केला. नद्यांवरील संकटे, ऐका त्याच्या जीवनात कोणकोणते संकटे आहेत. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्राची संकटे, बंधूंनी आणलेली संकटे, श्रम कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी, उघडे वागडेपणा, यामुळे मी सर्वात अधिक आहे. हालेलुया. एवढ्या प्रकारच्या बिकट परिस्थितीतून पाऊल आपल्या जीवनामध्ये गेला. आणि तो दुसऱ्या तिमोथेच्या पत्रामध्ये 4:7 मध्ये काय लिहितो की जे सुयुद्ध म्हणजे कोणतं युद्ध आहे हो? सुयुद्ध. तुमच्या बिकट परिस्थितीतही तुम्ही ख्रिस्तासोबत स्थिर उभे आहात, हे तुमचं चांगलं युद्ध आहे. तुमच्या जीवनात चांगली परिस्थिती असल्यावर तुम्ही फार चांगला हालेलुया प्रेज द लॉर्ड करून साक्ष देताय. हे आमचं सुयुद्ध नाहीये, हे आमचं कुयुद्ध आहे. सॉरी, तशा प्रकारचं नसेल. चांगली परिस्थिती असतानाही चांगली साक्ष दिली पाहिजे आपण. पण आपल्या बिकट परिस्थितीत आपण देवाबद्दल सांगतो की परिस्थिती माझी फार बेकार आहे. दावीद म्हणतो, मी दीन आणि दरिद्री आहे, पण माझा भरवसा परमेश्वरावर आहे.
माझ्या घरात पैशांचा फार तुटवडा आहे, हातामध्ये पाहिजे तसं काम नाही, पाहिजे तसा इन्कम नाही, कर्ज पाहिजे तेवढं उतरलेलं नाही आहे, पण माझा विश्वास देवावर आहे आणि तो मला यातून काढणार आहे. हे तुमचं सुयुद्ध आहे. हालेलुया. नाना प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं. पावलाने आपल्या जीवनात नाना प्रकारच्या संकटांना आणि परिस्थितीला तोंड दिलं, पण तो ख्रिस्ताला धरून राहिला. आणि म्हणून तो म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलं, वाच बाळा ते, जे सुयुद्ध ते मी केलं, धाव संपवली, विश्वास राखलाय, आता काय बाकी आहे? आता जे राहिले ते तुम्ही हेच पेत्राच्या की पत्रात जे वाचलं ना, की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने केल्या जाते, परंतु तुमचं जो विश्वासाची जी परीक्षा आहे ती, त्या परीक्षेतून तुम्ही ज्यावेळेस जात आहात तर त्याचा परिणाम येशू ख्रिस्त आल्याच्या नंतर काय काय मिळणार आहे? मान, सन्मान, गौरव त्यावेळेस प्रगट होणार आहे. आणि पाऊल म्हणतो, जे सुयुद्ध ते मी केलं, धाव संपवली आणि विश्वास राखलेला आहे. बऱ्याच लोकांनी विश्वास सोडला. आपल्या संकटात, आपल्या दुःखात, आपल्या घरातली परिस्थिती बिकट झाली म्हणून विश्वासात ते डळमळीत झालेले आहेत. काय माहित येशू कुठं आहे, काय माहित. मी विधर्मी लोक असे बोलताना पाहिले. आमच्या गावामध्ये बऱ्याच वेळेला पाऊस जास्त झाला ना की माझी आई म्हणायची, देव का आंधळा झाला का, इकडं घरामध्ये पाणी शिरा लागला आणि तरी देव पाऊस पाडाच लागलाय. आणि पाऊस नाही आल्याच्या नंतर, पिकं वाळायल्याच्या नंतर, बाई हा देव कुठं झोपलाय काय माहित, पाऊसच पाडेना. हालेलुया. पण देवाचं वचन सांगतं, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर योग्य ऋतूत मी तुमच्या भूमीवर पाऊस पाडेल. आमेन. हालेलुया. पाऊस पडो का न पडो, आम्हाला काही गरज नाही. परमेश्वर योग्य वेळेला योग्य गोष्टी करेल. 3.5 वर्ष एलियाच्या काळात पाऊस नव्हता, एलिया एकही दिवस उपाशी राहिला नाही. म्हणून तुम्ही पावसावर डिपेंड नाही, तुम्ही प्रभूवर डिपेंड आहात. आमेन. हालेलुया. मे बी तुम्ही पावसावर डिपेंड नाही म्हणजे पिकणार काहीच नाही, म्हणजे याचा अर्थ पास्टर जॉब वगैरे अहो आता लागलेत, परंतु त्यावेळेस पहा ना, ज्यावेळेस काहीच नव्हतं तरी देवानं उपाशी राहू दिलं का तुम्हाला? नाही ना. पाऊल म्हणतो, मी युद्ध केलंय, विश्वास राखलाय, आता मी वाट पाहत आहे. कशाची वाट पाहत आहे? आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. मला तो मुकुट देणार आणि तो केवळ मलाच नव्हे, फक्त तो मलाच नाही देणार, तर त्याने प्रकट मुकुट फक्त पालकांसाठी रिझर्व नाहीये येशू जवळ. मुकुट कोणाकोणासाठी आहे? तर त्याचे प्रकट होणे, तर येशूचं प्रगट होणं ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल, सर्वांना देखील मिळणार आहे. आणि ज्यांना जे येशूच्या येण्याची वाट पाहतात ते आपल्या प्रत्येक संकटात आणि परीक्षेमध्ये फक्त गीत गात नाहीत, रियालिटीमध्ये जीवन जगतात. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, पटापट वाचा. त्या सोन्याप्रकारे सोन्यासारखी तुमची परीक्षा, विश्वासाची परीक्षा होईल. योबाचं पुस्तक 23 अध्याय आणि 10 वचनामध्ये योब म्हणतो, त्याने मला पारखून पाहिलं आणि मी सोन्यासारखा त्याला निखरलेला दिसलो. मिळालं? वाच. परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याला कळालेला आहे. त्याने मला पारखून पाहिलं माझ्या जीवनामध्ये. देव आमच्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये आम्हाला पारखून पाहणार. तो म्हणतो की मला देवानं पारखून पाहिलं. योब म्हणतो म्हणजे मी सोन्यासारखा निघेल, म्हणजे मी सोन्यासारखा निघेल. हालेलुया. किती लोक म्हणतात, देवानं आज जरी मला पारखलं ना, 24 कॅरेट सोन्यासारखा निघणार आहे. हालेलुया. काहींना पारखलं ना, त्यांचे कॅरेट आहे ना, काही 16 कॅरेटचे भरतील, काही 12 कॅरेटचे भरतील. हालेलुया. परंतु योबाला खात्री आहे की देवाने मला कधीही पारखू दे. आणि योबाची पारखच चालू होती. त्याचे सगळे लेकरं मेले होते, त्याची सगळी संपत्ती संपली होती, त्याचे शरीर आजाराने भरलेलं होतं, तरी तो म्हणत होता, देवाने अजूनही मला याच्यापेक्षा बिकट परिस्थितीत पारखून पाहिलं तरी मी सोन्यासारखा काय होईल? निघेल. म्हणून याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 12 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की जो माणूस परीक्षेमध्ये टिकतो तो धन्य आहे. हालेलुया. काय मिळणार आहे त्याला? जो माणूस परीक्षेमध्ये टिकणार आहे, जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य आहे. कारण आपणावर प्रीती करणाऱ्या प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळणार आहे. बाहेरून फक्त चेरप करणाऱ्यांना नाही मिळत. खमॉन, याला पळायचंय नाही, याला लढायचंय नाही, फक्त हा चेरप करणार आहे. खमॉन. चेरप कसे करतात?
शाळेमध्ये असतात ना एखाद्याच्या नावाने ओरडत राहतात. बायबलमध्ये लिहिलं, चेरप करणाऱ्यांना मुकुट मिळणार नाही, ओरडणाऱ्यांना मुकुट मिळणार नाही. जे परीक्षेत उतरणार आहेत त्यांना परमेश्वर मुकुट देणार आहे. हालेलुया. म्हणून तुमच्या परीक्षा तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहेत. बोला आमेन. ओके, आणखीन एक वचन आहे. यशायाचं पुस्तक 48 अध्याय आणि 10 वचन तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. यशायाचं पुस्तक 48 अध्याय 10 वचन. मी तुला गाळले आहे, मी तुला गाळले आहे, रुपयाप्रमाणे नाही, तर दुःखरूप भट्टीत तुला कसोटीस लाविले आहे. माझ्या केवळ माझ्याच प्रीत्यर्थ हे मी करीतो. माझ्या आणि केवळ माझ्या प्रीत्यर्थ हे केलंय. देव माझ्या म्हणतो, मी तुला नामाची- गाळलंय पण रुपयासारखं नाही. मी तुला भट्टीत टाकलं. कोणत्या भट्टीत? अग्नीच्या नाही, ज्याच्यात सोनं वितळवलं जातं, त्याच्यात नाही. मी तुला दुःखरूप भट्टीत ठेवलं. तुझ्या जीवनात मी अलाव केलं काही संकटांना येण्यासाठी. कशासाठी? की तू माझ्यासोबत किती फेथफुल आहेस, किती विश्वासयोग्य आहेस हे पारखण्यासाठी. म्हणून याकोबाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 3 आणि 4 वचनामध्ये तो म्हणतो की ज्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या संकटातून जावं लागतं त्यावेळेस 2 गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत. याकोब 1 अध्याय 3 आणि 4 वचन. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची कशाच्या परीक्षेबद्दल मी तुमच्यासोबत बोलत आहे? बोला, विश्वासाच्या. या ठिकाणी परत वाच बाळा. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा, विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. तुम्ही विश्वासाच्या परीक्षेतून गेल्याच्या नंतर काय मिळतो? तुम्हाला धीर मिळतो. तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता. तो जर म्हणाला, मी लय प्रार्थना करायला लागलो, चर्चला जायलो, काहीच होय ना, आणखीन डोंट वरी, काळजी करू नको. आज नाही पण उद्या तुझाच आहे. हालेलुया. विश्वासाच्या परीक्षेत उतरल्याने काय मिळतं? बोला, धीर मिळतो. आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू त्या द्या. धीराला आपलं कार्य करू द्या. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. बरेच लोक म्हणतात आम्ही काय परिपूर्ण नाही आणि आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही. हे वचन वाचल्यावर किती लोक म्हणतात मी परिपूर्ण नाही होऊ शकत. जर तुम्ही होऊ शकला नसता तर येशूने म्हटलं असतं का, जसा तुमचा स्वर्गातला बाप परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. कोणासारखं परिपूर्ण व्हायला सांगितलंय? स्वर्गातल्या बापासारखं परिपूर्ण व्हायला सांगितलं. कोणी? येशूना. आणि ते परिपूर्ण व्हायचं तर काय करायला सांगितलं? विश्वासाच्या परीक्षेत नीट राहा, व्यवस्थित आन्सर लिहा, चांगले मार्क मिळणार आहेत. रिझल्ट काय येणार आहे? तुम्ही धैर्यवान बनाल, धीर तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये. आणि त्या धीराला काय करू द्या? कार्य करू द्या. आणि मग तुम्ही कशातच उणे राहणार नाही आणि तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल. विश्वासाच्या परीक्षेच्या द्वारे काय काय मिळणार आहे? बोला, मला जीवनाचा मुकुट मिळणार आहे, मला सन्मान आणि गौरव मिळणार आहे. आणखीन काय मिळणार आहे? मला अखंड परिपूर्णता मिळणार आहे. हालेलुया. हे कशाच्या द्वारे मिळणार आहे? नाही मी लय बायबल वाचल्यावर मिळणार आहे, मी लय उपास केल्यावर मिळणार आहे. नाही, तुम्हाला विश्वासाच्या परीक्षेत टिकून राहायचं आहे. आमेन. हालेलुया. आणि मग तुम्हाला हे मिळणार आहे. म्हणून मत्ती कृष्णवर्तमान तुम्हाला आणखीन काय काय मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही विश्वासाच्या परीक्षा तुम्ही देणार आहात. नाना प्रकारच्या परीक्षेमध्ये तुम्हाला आनंद का करायचा? कारण जेवढ्या परीक्षा मोठ्या तेवढे पारितोषिक तुमच्यासाठी मोठे आहेत. आमेन. हालेलुया. काही लोक भाग घेतात ना स्पर्धेमध्ये, किती बक्षीस असतात आपल्या इकडं? बायबलमध्ये एकालाच बक्षीस मिळतं, पण आपल्या इकडं कमीत कमी किती असतात? 3. पहिलं मोठं असतं, दुसरं आणि तिसरं मनाची समाधानी. तिसऱ्यापासून आणि पण बाकीच आता आणखीन एक काढलं. कोणीच नाराज नाही झालं पाहिजे. म्हणून काय आहे? भाग घेणाऱ्यापैकी प्रथम 3 मध्ये येणाऱ्यांना 51,000, 21,000 आणि 11,000.
आणि भाग घेणाऱ्यांना प्रोत्साहनपर एक एक ट्रॉफी. कोणीच नाराज नाही. एकदा आमचं संडे स्कूलचं ट्रेनिंग होतं आणि आम्ही सगळे पास्टर लोक आम्ही ट्रेनर होतो ना, म्हणून आम्हाला ट्रेन करायला कोणीतरी आलं आणि मग आम्ही जीव तोडून असं ट्रेनिंगमध्ये भाग घेतला. आणि मग नंबर कोणाचा येतो, पहिले 3 नंबर काढले गेले आणि त्या 3 नंबरपैकी माझा पहिला नंबर आला. त्याच्यामध्ये मी सगळ्या पालकांकडे असा पाहत होतो, पहिला आलं. आणि मग बक्षीस वाटले सगळ्यांना. तिसऱ्याला अगोदर दिलं, दुसऱ्याला 2 नंबरला दिलं आणि पहिल्यावाल्यासाठी सगळ्यांना टाळ्या वाजून मग मला दिलं. आणि तिघांना एका लाईनीत उभं केलं आणि बक्षीस फोडा. आणि बक्षीस फोडले. तिसऱ्या नंबरवाल्यांनी फोडलं, त्याच्यामध्ये 5 स्टार नावाचं चॉकलेट निघालं. दुसऱ्या नंबरवाल्यांनी फोडलं, त्याच्यामध्ये 5 स्टार नावाचं चॉकलेट निघालं. म्हटलं आपल्याला कॅडबरी तर नक्की असणार. मी देखील माझा बॉक्स फोडला आणि त्याच्यामध्ये 5 स्टार नावाचं चॉकलेट मिळालं. हालेलुया. परंतु प्रभू असा नाही. आणि मग देवाचं वचन आम्हाला मत्तेकृष्ण वर्तमान 25 अध्याय आणि 21 वचनामध्ये काहीतरी सांगतं. आम्हाला परीक्षेत, या विश्वासाच्या परीक्षेचा घेरा आम्हाला पूर्ण करायचा आहे. एक वेळ येणार आहे, 25 अध्यायचं 21 वचन, आम्ही येशूच्या सिंहासनापुढे एक दिवस उभे राहणार आहोत. आणि त्यावेळेस ज्यांनी विश्वासाची लढाई लढली त्यांच्यासाठी येशू काहीतरी बोलत आहे. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास शाबास, भल्या भल्या विश्वासू दासा, तू श्रीमंत दासा म्हटलं नाही, मर्सडीज वाल्या दासा म्हटलं नाही, बंगल्यात राहणाऱ्या दासा म्हटलं नाही, पैदल फिरणाऱ्या दासा म्हटलं नाही. काय म्हटलंय? भल्या व विश्वासू भल्या दासा आणि विश्वासू राहिलास. तू विश्वासामध्ये टिकून राहिला आणि विश्वासू देखील राहिलास. ये आणि तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करेल. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. हालेलुया. जर तुम्ही फेथफुल आहात, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये नेमणूक तुमची पुष्कळावर होईल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वास योग्यता तुम्ही दाखवाल प्रभू सोबत, तुम्हाला मोठ्या गोष्टी प्रभू देणार आहे. आणि फक्त प्रभू मोठ्या मोठ्या गोष्टी देणार नाही, तर तो जो तुमचा धनी आहे त्या धन्याच्या आनंदामध्ये तुम्हाला सहभागी केल्या जाणार आहे. आणि धन्याचा आनंदात सहभागी कुठं केल्या जाणार आहे? स्वर्गामध्ये तुम्ही असणार आहात त्याच्याबरोबर नेहमीसाठी. पण डावीकडच्यांना पण म्हणणार आहे, अहो अनाचार करणाऱ्यांनो, शैतानासाठी जो नर्क तयार केलेला आहे, जाओ उनके साथ, त्याच्यासोबत तुम्ही जा. का? कारण तुम्हाला जिवंत असताना, तुमच्याकडे संधी असताना तुम्हाला कधीच माझ्यासोबत राहायला आवडलं नाही. चर्चला यायला आवडलं नाही, आराधना करायला आवडलं नाही, प्रार्थना करायला आवडलं नाही. चर्चच्या दिवशी फिरायला जात होता, जा मग तिकडे. हालेलुया. म्हणजे चर्चच्या दिवशी फिरायला गेल्यावर नरकात जात नाहीत तुम्ही, फिरणं झाल्यावर चर्चला या. हालेलुया. नाही तर चर्च झाल्यावर फिरायला जा. देवानं तुमच्यासाठी असं नाही की तुम्ही प्रभूचे आहात म्हणून आता तुम्ही फार गंभीर झाले आणि तुम्हाला साधूबाबा नाही बनवायचंय प्रभूला. हालेलुया. देवाच्या सोबत राहाल, तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येईल. आमेन. आणि म्हणून देवाचं वचन, एक शेवटचं वचन वाचूया. प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय आणि 10वं वचन. मिळालं? तुला जे काही सोसावे लागणार मध्ये असताना तुम्हाला जे काही पावलाने सांगितलं, मला काय काय सोसावं लागलं. नद्यावरची संकट, समुद्रावरची संकट, उपासमार, आणखीन छळ, दगडमार, फटके, जागरण, भरपूर गोष्टी. जागरण गोंधळ नाही, जागरण, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड देणं, हे माझ्या जीवनामध्ये मी सोसलं. प्रभू म्हणतो, काय कसं लिहिलंय ते? तुला जे काही सोसावं लागत असेल याच्यापैकी ना, त्याचे भय धरू नका. तर त्या जे काही सोसावं लागणार, जी काही परिस्थिती तुमच्या जीवनात येणार आहे, त्या परिस्थितीला घाबरू नका. पहा,
परमेश्वर म्हणतो पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून तुमची परीक्षा व्हावी म्हणून शैतान तुम्हापैकी हा कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. हा. आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात हा. जातील. हा. मरेपर्यंत तू पण विश्वासू प्रभू राहा. म्हणतो तुरुंगात जावं लागेल, उपाशी राहावं लागेल, निंदा होईल, छळ होईल. प्रभूना अगोदरच सांगितलं. मत्ती कृष्णवर्तमान 5वा अध्याय 11व्या वचनात, माझ्या नावामुळं जेव्हा लोक तुमची निंदा करतील, तुमचा छळ करतील, वाईट आणि लबाडीने तुमच्याबद्दल बोलतील, त्यावेळेस काय करा? काय करा? ज्यांना माहित नाही त्यांना सांगा, जे बोलले नाहीत ना त्यांना सांगा, आनंद करा. येशूमुळे संकट येतील तेव्हा. स्वतःच्या कुटाण्यांमुळे संकट आले त्याच्याबद्दल नाही प्रभू बोलत. पण तुम्ही प्रभूमुळे जर संकट तुमच्या जीवनात येत असतील, डोंट वरी, काळजी करू नका. प्रभू म्हणतो तुम्हाला हालापेष्टीत टाकल्या जाईल, परंतु मरेपर्यंत तू विश्वासू राहा. मरेपर्यंत म्हणजे मी तुला जीवनाचा जीवनाचा मुकुट देईल. हालेलुया. मरेपर्यंत विश्वासू राहा. ज्या पेत्राबद्दल आपण वाचलं ना मत्ती 26 मध्ये, की त्याने येशूला 3 वेळा नाकारलं, पण तो रडला आणि ज्यावेळेस येशूकडे वळला ना. जर तुम्ही आज गुगलवर आणि यूट्यूबवर सगळ्या प्रकारचे तुम्हाला जे पाहिजे, जे तुम्ही माझ्याकडून ऐकता, शहानिशा करू शकता. तुम्ही जाऊन नेटवरती देखील शोधू शकता. ज्यावेळेस पेत्र सेवा करत असताना, ज्यावेळेस त्याला येशूला नाकारण्याची वेळ आली, शत्रूंनी ज्यावेळेस त्याला पकडलं, त्याच्या पत्नीला त्याच्या समोर बांधलं आणि त्याला क्रुसावरती खिळण्याची तयारीत तो होता. आणि त्याला काय सांगितलं माहित आहे? इथे उकळतं डांबर तयार होतं आणि पेत्राला सांगलं गेलं, पेत्रा, येशूचा नाकार कर, नाहीतर या डांबर तुझ्या पत्नीच्या अंगावर आम्ही टाकू. त्यावेळेस पेत्राची पत्नी काय म्हटली माहित आहे? पेत्रा, येशूला तू 3 वेळा नाकारलंस, आता 4थ्यांदा येशूला नाकारण्याची गलती करू नकोस. माझ्या अंगावर डांबर टाकलं तरी मी तुला स्वर्गात भेटणार आहे. हालेलुया. पण जर येशूला नाकारलं ना, आपल्याला कुठंच भेटता येणार नाही. प्रेज द लॉर्ड. पेत्र काय म्हटलं माहित आहे त्या लोकांना? अरे मला क्रुसावर तुम्ही टांगताय, माझी लायकी नाही मी असं सरळ क्रुसावर टांगल्या जावं, कारण माझ्या स्वामीला या अवस्थेत टांगल्या गेलं. मी त्या योग्यतेचा नाही की त्याच्यासारखं मला मरण यावं. मला मारायचंच आहे तर क्रुसावर मला उलट टांगा, म्हणजे माझं डोकं माझ्या स्वामीच्या पायाजवळ असेल. मरताना देखील पेत्रा आणि पेत्राची बायको येशूसोबत विश्वासयोग्य राहिले. या प्रकारचं मरण त्यांनी स्वीकारलं, पण येशूला नाकारणं त्यांनी कधी स्वीकारलं नाही. ज्या योहानाला प्रगटीकरण झालं ना, उकळत्या तेलाच्या कढईत योहानाला टाकलं होतं. देवाची इच्छा असली कढईत तुमचे भजे होतील, देवाची इच्छा असली तर देव उकळत्या कढईतूनही तुम्हाला बाहेर आणेल. शद्रक मेशक अबेदनगोचा देव आजही जिवंत आहे. जर त्याला तसं करून तुम्हाला स्वर्गामध्ये तो भेटेल. कारण स्तेफनाला दगडमार झाला, दगडमार करून स्तेफन मेला. पावलाला देखील दगडमार झाली होती आणि पाऊल मेला होता आणि गावाच्या बाहेर फेकला होता. पण शिष्य आले आणि पावलाच्या भोवती, हे शास्त्रात लिहिलेले सगळं, त्याच्या भोवती उभे राहिले आणि प्रार्थना केली आणि पाऊल जिवंत झाला. हालेलुया. दगडमार केल्याच्या नंतर तुम्ही रक्तसाक्षी व्हायचंय का मरणातून जिवंत होऊन तुम्हाला पुन्हा देवाचा गौरव करायचं? परंतु मुकुट निश्चित आहे तुमच्यासाठी. तुम्हाला आणि मला विश्वासाची परीक्षा, विश्वासाची लढाई लढायची आहे. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीमधले जे मॅटर तुम्ही फेस करत आहात, पैशाचं असू शकतं, कर्जाचं असू शकतं, आम्ही इथं थोडक्या दिवसासाठी आहोत हे ध्यानात ठेवा. माझ्याकडे हे नाही. कधी कधी तुम्हीच काय, मी देखील विचार करतो, मी आता आजकाल यूट्यूब आहे ना, एक व्हिडिओ ऐकला, अगर आप 40 साल के है तो ये व्हिडिओ सुनो. त्याच्यामध्ये जर तुम्ही 40 वर्षाचे आहात आणि आणखीन तुमच्याकडे कार नसेल, तुमच्याकडे घर नसेल, तुमच्याकडे एवढा बँक बॅलन्स नसेल, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या परिवारासाठी जर तुम्ही एवढे पैसे जमा करून ठेवले नसतील, मग तुम्ही काय फायद्याचं नाही. तुम्ही अजूनही ह्या गोष्टी केल्या पाहिजे. मग मला वाटतं आता मी तर होणार आहे 40चा, माझ्याकडे याच्यापैकी काहीच नाही. हालेलुया.
मग मी ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे पाहतो आणि देवानं माझ्यासाठी काय केलं त्यावेळेस मी पाहतो. आणि मी ज्यावेळेस या पुण्यामध्ये आलो, हेच ते ठिकाण आहे ज्यावेळेस मी इथे आलतो. माझ्या पायामध्ये एक चप्पल होती, माझ्या अंगावरती एक ड्रेस होता, त्याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ काही नव्हतं. या वडगाव शहरातली प्रत्येक गल्ली मी पैदल फिरलेला आहे. या पुण्यातल्या अनेक ठिकाणामध्ये मी पैदल गेलो, त्यानंतर सायकलवर फिरलेला आहे. पण कमीत कमी आज प्रभू मला मोटरसायकलवरती फिरवते. मी अनेक वेळा लोगावला प्रार्थनेला जायचो, एअरपोर्टच्या तिकडच्या बाजूने उभं राहायचो, जिथून फ्लाईटचे पंख दिसायचे फक्त. माझे लेकरं, माझी पत्नी, आम्ही तिथं थांबायचो, बघायचो आम्ही आणि तिथून प्रार्थना करायचो, प्रभू एक वेळा फ्लाईटमध्ये जायचं आहे मला. मी अनेक वेळा गेलो. हालेलुया. एक वेळा माझ्या घरच्यांना सांगितलं की ते फ्लाईट समोरचे फोटो काढले. माझ्या वडिलांनी घरच्यांना सांगितलं, हे यांनी नकली विमानापुढे फोटो काढून टाकले असतील म्हणून. म्हणजे माझ्या घरच्यांना पण विश्वास नाही की मला देव या प्रकारे नेऊ शकतो. आणि आमची ती लायकी आणि पात्रता नाही. पण ज्यावेळेस तुम्हाला विश्वासाच्या परीक्षेतून तुम्ही जाताना देव तुम्हाला उंच करतो. आमेन. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची परीक्षा देत आहात तुमच्या जीवनामध्ये? देवाच्या लेकरांनो, तुम्हाला धार्मिकतेचं जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या संकटातून जावं लागेल. नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्ही तोंड देत आहात, तर तुम्ही आनंद करा, कारण नीतिमान न्यायाधीश येत आहे. त्याच्याजवळ तुमच्यासाठी पारितोषिक आहे, तो प्रगट होईल. तुम्ही आज कदाचित रडत आहात, तुम्ही स्ट्रगल करत आहात, पण ज्यावेळेस प्रभू येत आहे, तो सर्वांच्या समोर तुम्हाला सन्मानाचं पात्र बनवेल. तो तुम्हाला गौरवाचा मुकुट देईल, तो तुम्हाला जीवनाचा मुकुट देईल, तो तुम्हाला न कोमेजणारा मुकुट देईल. आणि तो तुम्हाला म्हणेल, शाबास भल्या आणि विश्वासू दासा, ये तुझ्या धन्याच्या आनंदामध्ये तू पण आनंद कर, कारण तुझ्या दुःखातही तू तुझ्या धन्यासोबत आनंदी होतास. उभं राहूया, प्रार्थना करूया. शून्य से लेके तूने